देशपांडे होंगणकडे परवा एक केस अशी आली होती की जी केस 8 दिवसात डिस्बर्समेंट झाली. तर त्या कस्टमर एक रेसिलचा फ्लॅट घेत होते. पहिले 1-2 लोन घेतले, त्यांनी व्यवस्थित फेडलेले होते. त्यांचं बँकिंग पाहिलं, बँकिंग कधीच त्यांचं एक 4 आणि 5 हजारच्या खाली कधी आले नव्हतं. 15-20% मार्जिन मनी पण त्यांच्याकडे सोर्स होता तो. ह्या सगळ्या पुरं त्यांच्याकडे गोष्टी होत्या आणि जो फ्लॅट घेत आहे रिसेलमध्ये घेत होते, पण त्याही कस्टमरवर कुठलं लोन नव्हतं, प्रॉपर त्याच्याही गोष्टी होत्या. मला ते दुसऱ्या दिवशी फाईल अपडेटमध्ये आली, कारण कस्टमरला माहीत होतं की ह्या गोष्टी लागत असतात. त्यांनी ते प्रॉपर चांगल्या ठेवलेल्या होत्या. नगर परिषदेचा टॅक्स पावत्या होत्या, हे सगळ्या गोष्टी प्रॉपर होत्या जो विकतोय त्याच्या पण. आणि ह्यांचं तर पे स्लिप, बँक स्टेटमेंट ह्या सगळ्या प्रॉपर होत्या. काही लोकांना माहीत होत नाही, पण बरेच लोकांना एक माझं सांगणं आहे की ऑनलाईनमध्ये जे आपण व्यवहार आता करतोय, लोक पैसा खिशात वापरतच नाही. 10 रुपयाचा चहा घेतला तरी ऑनलाईन देत आहेत. पण तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला काही कुठली गोष्ट मोठी करायची, तर तुम्ही बँकेवर खूप लक्ष द्या, बँकिंगवर द्या. 1000 रुपयाच्या जर खाली तुमचा बॅलन्स येतोय, तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगली जरी फाईल असली तरी तिथं तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट जास्तच घ्यावा लागणार आहे. म्हणून 1000च्या खाली कधीच बँकिंग येऊ देऊ नका, कारण ह्या ऑनलाईनच्या जमान्यात आपल्याला समजत नाही आहे. आणि बँक पुढे विचार करते, जर तुमच्या अकाउंटला शेवटच्या क्षणाला 1000 रुपये जर राहत नाही, तर आज आम्ही तुम्हाला 20 आणि 30,000 EMI कसा द्यायचा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आमच्याकडून शिकायला मिळतील. आमच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करत राहा, जेणेकरून तुमचा इंटरेस्ट रेट, चार्जेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फरक पडेल.